तर मुंबईमध्ये मराठीची कशी गळचेपी होतीये हे झी24 तासनं आपल्यापर्यंत आणलं आणि या संदर्भात मनसेने सुद्धा संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये राहून अशी जाहिरात काढण्याची त्यांची हिंमत कशी होते आणि अशा कंपन्यांना सरकारने दिलेल्या सवलती काढून टाकाव्यात, त्यांचं वीज पाणी तोडावं अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। सोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। पुन्हा असा प्रकार घडलेला दिसून येतो, वारंवार तेही मुंबईमध्ये असे प्रकार घडतात। काय नेमकं अजून देखील यातून काही जे शिकवून घेणं गरजेचं आहे ती घेतली जात नाही? मला असं वाटतं या कंपन्यांची हिंमत कशामुळे वाढली आहे हे बघणं गरजेचं आहे। अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट जर हे देत असतील तर मला असं वाटतं शासनाने यांना जे काय सवलती दिलेल्या आहेत, यांना जे काय जागा दिलेल्या आहेत, ही मला वाटतं साकी नाक्याच्या इथली कुठली MIDCच्या इथली कंपनी यांच्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत। जर शासनाला यांच्यावर कारवाई करता येत नसेल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या कंपनीची आणि प्रशासनाची। त्यांना काय वावडं आहे? जर इथे महाराष्ट्राची वीज वापरणार, महाराष्ट्राचं पाणी वापरणार, महाराष्ट्राच्या सगळ्या सुखसोयी वापरणार आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना उद्योग देणार नाहीत, मला असं वाटतं असे लोकांचे उद्योग हे महाराष्ट्रात असण्यापेक्षा बाहेर गेलेलेच बरे। पण सरकार म्हणून काही जबाबदारी आहे की नाही लोकांची? सरकार म्हणून आत्ताचं नाही, याच्या आधीचं पण ठाकरे सरकार होतं तेव्हा काय कारवाई केली? त्यामुळे कुठलेही सरकार येऊ यांनी कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून या लोकांना जरब बसेल। धन्यवाद। तर सरकारकडून कारवाई होणं गरजेचं असल्याचं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे। पुढे सागर पाटीलसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। खरं तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र सरकार याकडे लक्ष कसं देत नाही हा सुद्धा प्रश्न आहे। अशा प्रकारे कंपन्यांची हिंमत कशी होऊ शकते? ज्या राज्यामध्ये ही कंपनी चालते आहे त्या राज्यामधल्या सर्व सोयी सुविधा वापरल्या जातात, मात्र या राज्यातला त्यांना माणूस नोकरीसाठी नको आहे। अशा प्रकारची हिंमत या कंपन्या करतातच कसा, असा खूप मोठा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय। मुंबईमध्येच मराठी माणसाची, मराठी भाषेची गळचेपी होतानाची अनेकदा उदाहरणं आपण पाहिली आहे, मात्र आपलं पित्त खवळून कसं उठत नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। खरं तर ज्या राज्यामध्ये राहून या कंपन्या आपला कारभार पाहतात याच ठिकाणी मोठ्या होतात, मोठा उद्योग व्यवसाय करतात। एक ब्रँच असेल तर त्याच्या अनेक ब्रँचेस निघतात, कंपन्या मोठ्या होतात, मात्र अशा कंपन्यांमध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्राला, महाराष्ट्रातल्या माणसाला नोकरी मिळत नाही, हे निश्चितच दुर्दैवी आहे। आणि अशा बाबतीमध्ये सरकारनं सुद्धा काहीतरी पावलं उचलणं आणि अशा गोष्टींवर वचक बसवणं हे अत्यंत गरजेचं आहे। हा मुद्दा घेऊन झी24 तास या बातमीला निश्चितच धरून राहील आणि निश्चितच यावर काहीतरी कारवाई होईल याकडे आमचं लक्ष असणार आहे। मात्र आता ही धक्कादायक बातमी आपण मुंबईमधून पाहतोय। मरोळ इथल्या आर्या गोल्ड नावाच्या कंपनीमध्ये डायमंड फॅक्टरीमध्ये एक प्रोडक्शन मॅनेजरच्या जागेसाठीची जाहिरात आहे, मात्र त्यासाठी केवळ महाराष्ट्रीयन नसलेले उमेदवार अर्ज करू शकतात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। आणि हा उल्लेख जेव्हा आमच्या प्रतिनिधींना आढळला तेव्हा या कंपनीमध्ये फोन करून त्यांनी काय नेमकी परिस्थिती आहे, महाराष्ट्रात जर मी महाराष्ट्रातला आहे तर मी नोकरीसाठी अप्लाय करू शकत नाही का, असा प्रश्न विचारल्यावर इथल्या संबंधित व्यक्तीनं असं काही नाही असं म्हणत त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला। तुम्ही HR शी बोलून घ्या असं म्हटलं, मात्र HR चा नंबर दिला नाही, HR शी कुठलाही संपर्क करू दिला नाही। त्यामुळे काय नेमकी त्यांची भूमिका आहे हे पुढे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र अशा प्रकारच्या जाहिराती एखाद्या वेबसाईटवर कशा देण्यात येतात आणि कशी महाराष्ट्रातल्या माणसाची गळचेपी महाराष्ट्रामध्येच होतीये हे पुन्हा एकदा पुढे आलेलं आहे। याआधी कित्येकदा तरी उदाहरणं घडलेली आहेत आणि तरी सुद्धा अजूनही यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाहीये। अशा प्रकारच्या जाहिराती काढण्याची हिंमत ह्या वेबसाईट्स दाखवतात।